पोहोचलो बाबा सुखरूप घरी एकदाचा. आता तयारीला लागायचे बाबूच्या लग्नाच्या. चला तर मग सुरुवात करूयात. वेलकम टू गाइस माय चॅनल. स्वागत आहे आमच्या मराठी युट्यूबच्या चॅनल. नका रे बघ रे आगे बघणार वेड्या. तर हे जे कॅनेडियन लोक आमच्या पुण्यामध्ये आलेले आहेत त्यांना आम्ही आमची पुण्याची त्यांना चोरग्रामची देत आहोत. कसं वाटतंय तुम्हाला? मस्त वाटतं. मस्त वाटतं. तुम्हाला कसं वाटतं? अरे नाही उपवास आहे यार. उपवास आहे मला. हो चालेल. वाव हाच तो बाबू माझा छोटा भाऊ. त्याचा अगदी काही दिवसांवर लग्न आहे. बाबू काय झाला? मोठा की मोठा? खूप दुकाने फिरल्यानंतर या दुकानात आम्ही अगदी 30 मिनिट्स मध्ये त्याची शॉपिंग उरकली कपड्यांची. आणि आता पादत्राणांकडे वळूयात. चपला मारायला घ्यायच्या की घालायला घ्यायच्या चपला? तुला घालायच्या काय? पहिला मी घालतो नंतर त्यांनी चोरल्या की ते घालतील. तर चोरल्या तसं जाईल. मला लाज नाही ना. हे चॅनल वेलकम टू माय गाईज. अजूनही वेळेची चव चांगला नसू शकता तिकडे. काय 1750. आमच्याकडे ही एक पद्धत आहे की तुम्हाला तुमच्या घरातले देव हे सोनाराकडनं उजळवून आणावे लागतात लग्नाच्या आधी. आणि मग घरी एक गोंधळ घातला जातो. सर्व देवांना आमंत्रण दिले जातं लग्नाला येण्यासाठी. तुमच्या इकडे असं करतात का? हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि जेव्हा गोंधळ असतो तेव्हा घरात हा सावळा गोंधळ उडतोच. कितीही पूर्वतयारी केली तरी काही ना काहीतरी राहतच. घरात सगळे पाहुणे रावळे आल्यानंतर घर एकदम गोकुळासारखं वाटतं. अशा प्रकारे उंबरठ्याची पूजा करून आता गोंधळाला सुरुवात झाली. गोंधळानंतर घरी होता हा हळद दळण्याचा कार्यक्रम. सगळ्यांनी मिळून आम्ही खूप छान असं हे जात्यासाठी डेकोरेशन केलं होतं. आमच्या इकडे पद्धत आहे की लग्नात लावण्यासाठी हळद ही जात्यावरच दळावी लागते. तुमच्याकडे आहेत का काही अशा पद्धती? कमेंट करून नक्की सांगा. आणि हळद दळण्याच्या कार्यक्रमानंतर आम्ही सगळ्यांनी डान्स केला. दिवसभराच्या एवढ्या कामांनंतरही एक काम राहिलं होतं, ते म्हणजे मेहंदी काढायचं. माझं लग्न आहे माझं. लग्न सोहळा पण खूप सुखरूप पार पडला. तो व्हिडिओ तुम्ही नंतर पाहालच. ही जी गर्दी तुम्ही पाहताय ती आहे गृहप्रवेशाची. आमच्या इथे नवरा नवरीला घरात घेण्याआधी बहिणी त्याचं दार अडवतात आणि मग त्यांना घरात घेऊन सगळं कसं एकदम आनंदित पार पडलं. मध्ये 1 दिवसाचा गॅप घेऊन आम्ही चाललोय आता देवदर्शनाला. खरं सांगू तर गावाकडे जायची खूप ओढ लागली होती. खंडोबा हे आमचं कुलदैवत आहे, तर सर्वप्रथम तिथे दर्शनाला जायचं असतं आणि बायकोला उचलून घ्यावंच लागतं बरं का. आणि इथे जागरण पण घालावं लागतं. तर मंडळी या मग जागरणाला. आणि अशा प्रकारे बाबूचं लग्न झालं.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.